नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी शतकाची ओळख करून घेणार आहोत। ही शतकाची ओळख आपण विविध उदाहरणातून समजावून घेऊयात। हा आहे टोनी। टोनी काय म्हणतो ते पहा। टोनी म्हणतो या 100 गोळ्या आहेत। आणि सलमा काय म्हणते पहा, मी या बांगड्या मोजल्या, त्या 10 दशक आहेत। आणि नंदू काय म्हणतो ते पहा। नंदू म्हणतो मी 1 शतक धावा काढल्या। आता सोनू म्हणतो मी 1 शेकडा म्हणजे 100 शंतरी आणली। म्हणजेच यावरून समजते की या सर्वांना 100 या संख्येविषयी सांगायचे आहे। 100 म्हणजे शतक, 100 म्हणजे शेकडा, 100 म्हणजे 10 दशक, 100 म्हणजे 100 ही संख्या। आता आपण अजून एक उदाहरण पाहू। ही आहे 100 मण्यांची माळ। या माळेमध्ये 100 मणी एकाच दोरीमध्ये ओवलेले आहेत। आता पहा, ही 100 मण्यांची माळ या बटव्यामध्ये घातली तर हा झाला शतकाचा बटवा। म्हणजे 100 मणी, 100 मणी म्हणजेच 1 शतक, 1 शतक म्हणजेच 1 शेकडा। आता आपण आणखीन एक उदाहरण पाहू। आता 10 काड्या घेतल्या आहेत। ह्या 10 दशक काड्या आहेत। 10 काड्यांचा एक गट्टा आहे। आता आपण गट्टे किती आहेत ते मोजू। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 गट्टे आहेत। म्हणजेच या 10 गट्ट्यांची बेरीज केली असता आपल्याला 100 हा आकडा मिळतो। म्हणजेच 10 दशक काड्या म्हणजे 100 काड्या, म्हणजेच 1 शतक काड्या। आता आपण आणखीन एक उदाहरण पाहू। 20 रुपयांच्या 5 नोटा आहेत। आता या 5 नोटांची आपण बेरीज करणार आहोत। 20 अधिक 20 बरोबर 40, 40 अधिक 20 बरोबर 60 आणि 60 अधिक 20 बरोबर 80, 80 अधिक 20 बरोबर 100, 100 बरोबर 1 शतक। म्हणजेच 100 रुपये बरोबर 1 शतक रुपये। तर मुलांनो, आपण मागील इयत्तेमध्ये बेरीज शिकलो आहोत। तर इथे मण्यांची माळ दिली आहे। या माळेमध्ये 99 मणी आहेत। तर आपण बाजूला एकक आणि दशक या घरात 9 एकक आणि 9 दशक मांडून घेतले आहेत। त्यामध्ये आपण 1 मणी मिळवणार आहोत। मग 99 अधिक 1 बरोबर 100 ही संख्या मिळते। बघा, 9 पर्यंत एकांकी संख्या असतात। 9 मध्ये 1 मिळवला की 10 ही संख्या मिळते। 10 म्हणजेच 10 वस्तू म्हणजेच 1 दशक। तसेच 99 ही 2 अंकी सर्वात मोठी संख्या आहे। त्यामध्ये 1 मिळवला की 100 ही संख्या मिळते। म्हणून आपण इथे 1 हा शतकाच्या घरात लिहिला आहे। यानंतर पहा शतकाचा बटवा। एका बटव्यात 100 मणी आहेत। म्हणजेच 1 शतक म्हणजेच 100, 100, 2 शतक म्हणजेच 200, 3 शतक म्हणजेच 3 शेकडा 300। याचप्रमाणे 4 शतक 400, 5 शतक म्हणजेच 500। याप्रमाणे 9 शतक म्हणजे 900। याचप्रमाणे आता आपण दशक पाहणार आहोत। 10 दशक म्हणजे 100, 20 दशक 200, तसेच 40 दशक 4 शतक म्हणजे 400 आणि 50 दशक म्हणजेच 5 शतक बरोबर 500। मुलांना, आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला शतकाची पक्की ओळख झाली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये। थँक्यू।